अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल मोनाला विचारत असतो की मोमा, तू मला माझ्या बाबांचा शर्ट शोधून देशील का? मात्र ती म्हणते की मी आत्ताच माझ्या नखांना नेलपेंट लावली आहे, नाहीतर नक्की शोधून दिलं असतं. आणि ते ऐकून अमोल तेथून निघून जातो. मात्र मोना विचार करत असते की या पोराचं नेमकं काय सुरू आहे. नेहमी ते बापाचं शर्ट घेऊन फिरत असतं, याचं काय सुरू आहे ते शोधून काढायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती सुद्धा अमोलच्या पाठोपाठ जाते. तर अमोल बॅगमध्ये अर्जुनचं शर्ट शोधत असतो. तर मोना त्या ठिकाणी जात त्याला सतत तुझं नक्की काय सुरू आहे हे विचारत असते. आणि त्यामुळे अमोल तिची गंमत करत म्हणतो की मोमा, ते बघ तिकडे माझं एक खेळणं पडले, तेवढं घेऊन ये, मग मी तुला सांगतो. त्यामुळे मग मोना बाहेर जाते. तर अमोल पटकन दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे मोना खूप चिडते आणि अमोलचं नेमकं काय सुरू आहे हे शोधून काढायचंच ठरवते. तर दुसरीकडे दिप्याने यशा बापूंना पुण्याला बोलावून घेतलेले असते. आणि जेव्हा तो यशा बापूंना भेटतो तेव्हा तो खूप खुश होतो, रडतच त्यांना मिठी मारतो. तर दिप्याला साहेब झालेलं बघून यशा बापूंना देखील खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते दिप्याला विचारतात की नक्की काय झालं, तुम्हाला घाईघाईत इकडे का बोलावून घेतलं? आणि त्यानंतर दिप्या त्यांना विचारतो की तुम्ही आपल्या अमोलला भेटलात ना? त्यावर यशा बापू सांगतात, हो, एकदम गोड पोरगा आहे, त्याच्याकडे बघून अप्पी आणि अर्जुनचाच भास होतो. खरंच वाईट वाटतं रे, एवढ्या कर्तृत्वान बापाचं पोरगा आहे ते, आणि त्याला माहितीच नाही की त्याचा बाप कोण आहे. आणि त्यावर दिप्या म्हणतो की नाही यशा बापू, आपल्या अमोलला माहिती आहे की अर्जुनच त्याचे बाबा आहेत. आणि ते ऐकून यशा बापूंना खूप आनंद होतो. आणि मग दिप्या त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की अमोलसाठी आपल्याला दीदीला आणि दाजींना एकत्र आणावंच लागेल आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्यावर यशा बापूसुद्धा आनंदाने मदत करायला तयार होतात. आणि ते दिप्याला विचारतात की फक्त काय करायचं आहे तेवढं तू मला सांग. आणि त्यावर दिप्या यशा बापूंना सांगतो की आता तुम्ही दीदीला आणि दाजींना फोन करा आणि त्यांना खोटं सांगा की आसगावमध्ये काहीतरी अडचण आली आहे, तुम्ही तातडीने आसगावला या. मात्र ते ऐकून यशा बापू घाबरतात. ते म्हणतात की अरे, ती कलेक्टर आहे आणि तो पोलीस इन्स्पेक्टर, जर त्यांनी माझं खोटं पकडलं ना तर मग माझं काही खरं नाही, मी हे काही करणार नाही. पण दिप्या त्यांना म्हणतो की आपल्या अमोलसाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि मग अमोलसाठी यशा बापूसुद्धा अर्जुन आणि अप्पीसोबत खोटं बोलायला तयार होतात. दुसरीकडे अर्जुन आर्यासोबत चौकीत येतो आणि त्यावेळी चिंचोके त्याला सांगतात की आपण त्या मॉन्टीच्या साथीदारांना पकडलं आहे, पण ते तोंड उघडायला तयारच नाही. त्यांचा त्या मॉन्टीवर खूप विश्वास आहे, त्यांचं म्हणणं आहे की तो नक्कीच काहीतरी करेल आणि आम्हाला इथून सोडवेल. त्यावर अर्जुन सांगतो की कलेक्टर मॅडमची सुरक्षा वाढवावी लागेल, त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होता कामा नये. आणि त्यावर चिंचोके हो म्हणतात. तर आर्या अर्जुनची माफी मागत म्हणते की आत्ता मला या सगळ्या सिच्युएशनचा सिरियसनेस कळतोय, खरंच मला माफ कर, मी काल असं चुकीचं रिॲक्ट करायला नको होतं, तुझ्याशी वाईट वागायला नको होतं. त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या, तू माफी मागू नको आणि मला कळतंय की तू हे सगळं का करतेस, पण मी तुला खरंच सांगतोय, मला माझ्या आयुष्यामध्ये फक्त अमोल हवा आहे, अप्पीचा आणि माझा काही संबंध नाही. आणि कामानिमित्त आम्हा दोघांची सतत भेट होत असते आणि जर तू प्रत्येक वेळी अशी नाराज होत राहिली तर त्याचा परिणाम माझ्या कामावर होईल, मला कायम दडपण येत राहील. आणि ते ऐकून आर्या म्हणते की अर्जुन, यापुढे मी अशी नाही वागणार. आणि मग अर्जुन तेथून निघून जातो. त्यानंतर मग दिप्याने सांगितल्याप्रमाणे यशा बापू अर्जुनला आणि अप्पीला कॉल करतात. यशा बापूंचा आवाज ऐकून ते दोघेही खूप खुश होतात. आणि मग यशा बापू त्यांना सांगतात की उद्या आपल्या आसगावला मंदिराचं उद्घाटन आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही नक्की या. मात्र ते दोघेही नकार देतात. तर दिप्या यशा बापूंना रडायला सांगतो आणि मग यशा बापू सुद्धा रडण्याचं नाटक करत त्या दोघांना सांगतात की गावामध्ये खूप अडचणी आहे, तुमच्यासोबत सविस्तरपणे बोलायचंय, असं फोनवर काही सांगता येणार नाही, तुम्ही उद्या आसगावमध्ये या. आणि मग ते ऐकून अप्पी आणि अर्जुन दोघेही आसगावमध्ये जायला तयार होतात. त्यामुळे यशा बापू आणि दिप्या खुश होतात आणि आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर दिप्या घरी जातो. तर टीनू आणि शौर्य त्या ठिकाणी आलेले असतात. अमोलनेच त्यांना बोलावलेलं असतं. आणि मग तो दिप्याला विचारतो की मामा, उद्या मा आणि बाबा आसगावला येणार आहेत ना? आणि त्यावर दिप्या सांगतो हो. ते ऐकून अमोल तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर तो दिप्याला आणि टीनू शौर्याला सांगतो की मी आता तुमच्यासमोर एक नाटक सादर करणार आहे. मात्र तितक्यात मोना त्या ठिकाणी येते आणि ती अमोलला पुन्हा विचारू लागते की छोटे सरकार, तुमचं नेमकं काय सुरू आहे? त्यामुळे तो डोक्याला
दिप्यालाच हात लावतो आणि दिप्याला इशारा करतो. त्यामुळे मग दिप्या मोनाला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला रूममध्येच कोंडून ठेवतो आणि पटकन पळत बाहेर येतो. त्यामुळे मोना खूप चिडते. त्यानंतर मग अमोल त्याच्या नाटकाला सुरुवात करतो. त्याने एकीकडे अर्जुनचं शर्ट घातलेलं असतं आणि दुसरीकडे अप्पीची ओढणी घेतलेली असते आणि मग तो शहेनशाची आणि अप्पीची ॲक्टिंग करत ते दोघेजण एकत्र कसे आले हे सगळ्यांना दाखवतो. त्यामुळे दिप्याला आणि अमोलच्या मित्रमैत्रिणींना तर खूपच आनंद होतो. सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग शेवटी अमोल म्हणत असतो की आई बाबा तुमचं भांडण का झालं मला नाही माहीत, पण आपल्या सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मग आता आपण एकत्रच राहूयात. आणि मग त्यानंतर तो मोठ्याने त्याचं नाव सांगतो की मी अमोल अपर्णा अर्जुन कदम. त्यामुळे दिप्या खुश होत टाळ्या वाजवतो. त्यानंतर मग तो रूमची कडी उघडतो तर मोना त्याच्यावर खूप चिडलेली असते. ती विचारत असते की हे काय केलं तुम्ही, गेल्या अर्धा तास मी ओरडत आहे, तुम्ही मला रूममध्ये का कोंडून ठेवलं. त्यावर दिप्या म्हणतो की माझ्याकडून ते चुकून झालं. मात्र मोना त्याचं ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की नेमकं तुमचं काय चाललंय ते मला कळायलाच हवं, नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या दीदींना सगळं काही सांगेल. आणि ते ऐकून दिप्या घाबरतो. तो मोनाला समजावतो की तू दीदीला काही सांगू नको, मी तुला सगळं सांगतो. त्यामुळे मोना म्हणते ठीक आहे, पण त्याआधी मला 500 रुपये द्या. आणि मग नाईलाजाने दिप्याला तिला 500 रुपये द्यावे लागतात. आणि मग दिप्या तिला सांगू लागतो की आपल्या अमोलला माहिती आहे की त्याचे बाबा कोण आहेत ते. आणि ते ऐकून मोनाला तर धक्काच बसतो. तर दिप्या म्हणत असतो की अमोलला दीदीला आणि दाजींना एकत्र आणायचं आहे आणि त्याचंच आम्ही प्लॅनिंग करतोय. उद्या आम्ही आसगावला भेटणार आहोत. आणि ते सगळं काही ऐकून मोनाच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर दिप्या तिला सांगतो की हे बघ मोना, मी तुला सांगितलंय पण ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाही. तुला माझी शपथ आहे. मात्र त्यानंतर तो म्हणतो की तुला तुझी शपथ आहे आणि जर ही गोष्ट तू कोणालाही सांगितली नाही ना तर मी तुला हवं ते देईल. आणि ते ऐकून मोना खुश होते. ती म्हणते खरंच मला जे हवं ते तुम्ही द्याल का. त्यावर दिप्या म्हणतो हो मोना, पण तू हे कोणालाही सांगू नको. त्यावर मोनासुद्धा हो म्हणते. त्यानंतर रात्री जेव्हा अर्जुन घरी जातो तेव्हा कदम त्याला सांगतात की उद्या माझी औषधं घेऊन ये. त्यावर अर्जुन म्हणतो की हो कदम, पण मी उद्या सुट्टी टाकायचा विचार करतोय कारण मला आसगावला जायचं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. स्वप्नील विचारतो की अचानक आसगावला का, आणि ते सुद्धा कामाचा एवढा ताण असताना. आणि त्यावर मग अर्जुन दुपारी घडलेला प्रकार सांगतो. त्यामुळे कदम म्हणतात की ठीक आहे, तू आसगावला जाऊन ये. यशा नेमका काय बोलत होता हे त्याला भेटल्यावरच कळेल. मात्र रुपाली म्हणत असते की जर तुम्ही तिथे गेलात तर सरकार आणि सुजय भाऊजीसुद्धा असतील, तुमचा दिवस वाईट जाईल. तर अर्जुन म्हणतो की असं काही होणार नाही. ज्या माणसांची माझ्या नजरेत काही किंमतच नाही त्यांच्यामुळे मला त्रास होणार नाही. मात्र त्यावेळी स्वप्नील म्हणतो की अर्जुन, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी आई आणि सरकार इथे आले होते आणि त्यांनी साखरपुड्याच्या वेळी लाईटसुद्धा घालवली होती. जनरेटर होता म्हणून साखरपुडा झाला, नाहीतर त्या दोघांमुळे साखरपुडा थांबला असता. आणि ते ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.